श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. पण षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहीत आहे का? अर्थ माहीत नसेल तर जप करणे व्यर्थ आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असं म्हटलं की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. स्वामी समर्थांचे निरंतर भक्त करोड भक्त आहेत. दर गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य देणे, स्वामींचा जप करणे, तारक मंत्र म्हणणे, चरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांचे डोळे आणि मन भरून दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी पर्वणीच असते. आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करतो तेव्हा किती माळ आपण हा जप केला एवढंच पाहत असतो. पण श्री स्वामी समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का हो? अर्थातच नाही. कारण आपल्याला वाटत असतं की श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा नामजप आहे. पण तसं नाहीये. ते फक्त स्वामींचे नाव आहे. म्हणून जप करायचा असेल तर त्याचा अर्थ होत नाही. या नावात पण एक अर्थ दडला आहे, जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतलाच पाहिजे. अन्यथा जपाचा काय उपयोग? कारण विना अर्थ जो जप करणे अर्थपूर्ण कसं होणार? चला तर मग आज गुरुवार असल्यामुळे आजच्या दिवशी आपण जाणून घेऊया की मंत्राचा नेमका अर्थ काय आहे. श्री स्वामी समर्थ दत्ताचे अवतार मानले जातात. स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या. असं म्हटलं जाते की स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात. असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या, एवढंच काय तर कलाकारांच्या, बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकले असतील. स्वामी समर्थांच्या लीलांविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे. श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तरी वेगळीच ऊर्जा मिळते अशी भक्तांची धारणा आहे. तर आज आपण स्वामी समर्थांच्या याच नावाचा अर्थ जाणून घेणार आहोत. षडाक्षरी स्वामीनाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांडगस्तीय अद्वितीय प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ हाही एक सद्गुरु मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास आणि श्वासनावर जपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान, चित्त शुद्धीकरण योगातून सहज होते असा अनुभव आहे. ओम नमः शिवाय. दुर्गाय नमः. श्री गुरुदेव दत्त. ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहे त्याच प्रकारे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासनावर अजबाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान, चित्त शुद्धीकरण योगातून सहज होते असं म्हटलं जातं. श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा प्लस मी अशी होते. स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपू, गण, ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वतः करा. असा समर्थ म्हणजे संसार रूपी बहुसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवभक्त जागृत करा. त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा. असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे. आता इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र जप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात ठेवा. तो मंत्र जप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दररोज नोटिफिकेशन फोनमध्ये येईल.